नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 2 आरोग्य व रोग या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णता सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे? पर्याय आहे आरोग्य, रोग, बलवान यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे? या ठिकाणी रोग याला आपण अडथळा आणणारी स्थिती असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कालावधीनुसार रोगांचे प्रकार हे आहेत. पर्याय आहे दीर्घकालीन रोग, तीव्र रोग, 1 व 2 दोन्ही नाही. म्हणजे दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कारणानुसार रोगांचे प्रकार हे आहेत. पर्याय आहेत अनुवांशिक रोग, उपार्जित रोग आणि हे दोन्ही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. डाऊन संलक्षण हा टिंबटिंब रोग आहे. पर्याय आहेत दीर्घकालीन रोग, तीव्र रोग, अनुवांशिक रोग, उपार्जित रोग. डाऊन संलक्षण हा अनुवांशिक रोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. उपार्जित रोगांचे प्रकार हे आहेत. पर्याय आहे संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, 1 व 2 दोन्ही. पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाही. म्हणजेच संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग हे दोन्ही जे आहेत हे उपार्जित रोगांचे प्रकार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग हे टिंबटिंब रोगांचे प्रकार आहेत. पर्याय आहेत दीर्घकालीन रोग, तीव्र रोग, अनुवांशिक रोग, उपार्जित रोग. हे दोन्ही प्रकार जे आहेत ते उपार्जित रोगाचे प्रकार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणते? सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू, वरील सर्व जे आहेत हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. क्षयरोग या रोगासाठी कारणीभूत कारक घटक कोणता? पर्याय आहेत मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, हेपॅटिटिस, एंटामिबा हिस्टोलिका, व्हिब्रिओ कॉलरा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच क्षयरोग या रोगासाठी कारणीभूत जो कारक घटक आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कावीळ या रोगासाठी कारणीभूत कारक घटक कोणता? पर्याय आहेत मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, हेपॅटिटिस, एंटामिबा हिस्टोलिका, व्हिब्रिओ कॉलरा. हेपॅटिटिस हे कावीळ या रोगासाठी कारणीभूत कारक घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अतिसार, हगवण या रोगासाठी कारणीभूत कारक घटक कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे एंटामिबा हिस्टोलिका. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पटकी या रोगासाठी कारणीभूत कारक घटक कोणता? पर्याय आहेत मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, हेपॅटिटिस, एंटामिबा हिस्टोलिका, व्हिब्रिओ कॉलरा. पटकी या रोगासाठी जो कारणीभूत कारक घटक आहे तो आहे व्हिब्रिओ कॉलरा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. विषमज्वर या रोगासाठी कारणीभूत कारक घटक कोणता? पर्याय आहेत हेपॅटिटिस, एंटामिबा हिस्टोलिटिका, व्हिब्रिओ कॉलरा, साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा जो आहे कारक घटक विषमज्वर या रोगासाठी कारणीभूत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी जीवाणूजन्य रोग कोणते आहेत? पटकी हा जीवाणूजन्य रोग आहे, विषमज्वर हा पण जीवाणूजन्य रोग आहे, क्षयरोग हा पण आहे. म्हणून वरील सर्व हे जीवाणूजन्य रोग आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग नाही असे विचारलेलं आहे? पटकी हा जीवाणूजन्य रोग आहे, कावीळ हा जीवाणूजन्य रोग नाही आहे, विषमज्वर हा जीवाणूजन्य रोग आहे, क्षयरोग हा जीवाणूजन्य आहे, पटकी हा सुद्धा जीवाणूजन्य आहे. म्हणून कावीळ ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हा कावीळ जो आहे हा जीवाणूजन्य रोग नाही. दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पर्याय आहेत पटकी, कावीळ, विषमज्वर, क्षयरोग. ही सर्व लक्षणे जी आहेत ही क्षयरोगाची आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी,
थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पर्याय आहेत पटकी, कावीळ, विषमज्वर, क्षयरोग. गर्द पिवळी लघवी हे प्रमुख लक्षण जे आहे हे कावीळ या रोगाचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पर्याय आहेत अतिसार, पटकी, कावीळ, विषमज्वर. ही सर्व लक्षणे जी आहेत ती अतिसार या रोगाची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पर्याय आहेत अतिसार, पटकी, कावीळ, विषमज्वर. पायात पेटके येणे हे जे प्रमुख लक्षण आहे हे पटकी या रोगाचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ येणे, अतिसार, 104 अंश फॅरनहाईट पर्यंत ताप येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पर्याय आहे अतिसार, पटकी, कावीळ, विषमज्वर. पोटावर पुरळ येणे आणि ताप येणे ही जी प्रमुख लक्षणे आहेत ही आहेत विषमज्वराची, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर. ट्युबरक्युलोसिस, हेपॅटायटिस, डायरिया, कोलेरा, टायफॉइड. क्षयरोग जो आहे याला ट्युबरक्युलोसिस म्हणतात, कावीळ जो आहे तो हेपॅटायटिस आहे, अतिसार जो आहे तो डायरिया आहे, पटकी जो आहे तो कोलेरा आहे, विषमज्वर आहे तो टायफॉइड आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मार्च 2009 मध्ये टिंबटिंब देशात स्वाईन फ्लू आजाराची प्रथम बाधा झाली. पर्याय आहेत मेक्सिको, चीन, आफ्रिका, भारत. स्वाईन फ्लूची प्रथम बाधा जी आहे ती मेक्सिको या देशात झाली, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा ए, टिंबटिंब या विषाणूमुळे हा रोग होतो. पर्याय आहेत H1N2, H1N5, H1N1, H5N1. पर्याय क्रमांक 3 H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. स्वाईन फ्लू हा रोग टिंबटिंबमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. पर्याय आहेत मांजर, डुक्कर, उंदीर, कुत्रा. स्वाईन फ्लू जो आहे तो जनरली डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. एड्स म्हणजे पर्याय आहे ॲक्सेप्टेड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, ॲक्वायर्ड इमॅच्युअर डिफिशियन्सी सिंड्रोम, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी स्टेट. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. राष्ट्रीय संचारी रोग संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस कोठे आहे? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर. ही जी संस्था आहे ती दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रेबीज हा विषाणूजन्य रोग या प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. पर्याय आहेत कुत्रा, उंदीर, मांजर, ससा. रेबीज हा जो रोग आहे प्रामुख्याने कुत्रा या प्राण्याच्या चावण्यामुळे होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. पर्याय आहे रेबीज, एड्स, क्षय, हिवताप. रेबीज या रोगामध्ये रोगी हा पाण्याला घाबरत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत मानसिक रोग, हृदयरोग, कर्करोग, विकलांगता. पेशीच्या अनियंत्रित वाढीला कर्करोग असे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. पर्याय आहेत ॲनाफिलस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती यापैकी नाही. एडिस इजिप्ती या नावाच्या किंवा या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हिवतापाचा प्रसार टिंबटिंब डासाच्या मादीमुळे होतो. पर्याय आहेत ॲनाफिलिस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती यापैकी नाही. हिवताप जो आहे तो ॲनाफिलस या डासाच्या मादीमुळे होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हत्तीरोगाचा प्रसार टिंबटिंब डासाच्या मादीमुळे होतो. पर्याय आहेत ॲनाफिलस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती यापैकी नाही. हत्तीरोगाचा प्रसार जो आहे तो क्युलेक्स या डासाच्या मादीमुळे होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. एड्सचे नेमके निदान करण्यासाठी टिंबटिंब ही रक्ताची चाचणी आहे. पर्याय आहेत एलिसा, पिसा, लिसा. एड्सची अचूक चाचणी जी आहे ती एलिसा या नावाने ओळखली जाते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल.
HIV बाधित व्यक्तीबाबत खालील विधानांचा विचार करा. खालील कारणामुळे HIV एड्स होत नाही. व्यक्तीला स्पर्श केल्याने बरोबर आहे. सोबत जेवल्याने एड्स होत नाही हे पण बरोबर आहे. HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही हे पण बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. ह्या विकाराला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत कर्करोग, मधुमेह, एड्स यापैकी नाही. हा जो रोग आहे याला मधुमेह असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी मधुमेहाची कारणे कोणती? पर्याय आहेत अनुवंशिकता व अतिलठ्ठपणा हे पण मधुमेहाचं कारण आहे. व्यायामाचा किंवा कष्टांचा अभाव हे सुद्धा एक कारण आहे. मानसिक ताणतणाव हे सुद्धा कारण आहे. म्हणजेच वरील सर्व पर्याय हे बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हृदयविकाराची कारणे कोणती? पर्याय आहेत धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह. पर्याय ब आहे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता. म्हणजेच ही सर्व अ, ब, क ही जी सर्व आहेत ही हृदयविकाराची कारणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. वरील सर्व कारणे ही हृदयविकारासाठी कारणीभूत आहेत. जेनेरिक औषधे मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप वापरता येईल? पर्याय आहे हेल्थ कार्ट, जनसमाधान, ई मेडिसिन. 1 व 2 बरोबर. म्हणजेच जेनेरिक औषधे मिळवण्यासाठी हेल्थ कार्ट आणि जनसमाधान ही 2 मोबाईल ॲप आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पंतप्रधान जन औषध योजना टिंबटिंबला भारत सरकारने जाहीर केली. पर्याय आहेत 1 जुलै 2015, 1 जुलै 2016, 1 जून 2015, 1 जून 2016. पंतप्रधान जनऔषध योजना ही जी आहे ती 1 जुलै 2015 रोजी भारत सरकारने जाहीर केली. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन जो आहे तो 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा करण्यात येतो? पर्याय आहेत 14 जून, 7 एप्रिल, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. रक्तदान दिन जो आहे रक्तदान दिन हा 14 जून या दिवशी साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जागतिक हृदय दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय आहेत 14 जून, 7 एप्रिल, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. हृदय दिन जो आहे तो 29 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा करण्यात येतो? पर्याय आहेत 14 जून, 7 एप्रिल, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. मधुमेह दिन जो आहे मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय आहेत 14 जून, 7 एप्रिल, 1 डिसेंबर, 14 नोव्हेंबर. 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. पर्याय आहेत पंतप्रधान जन आरोग्य योजना, पंतप्रधान जनस्वास्थ्य योजना, पंतप्रधान जन औषध योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियान. उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येणारी जी योजना आहे ती आहे पंतप्रधान जन औषध योजना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.